हाय फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मी नेहमीच म्हणते की खाऊन पिऊन मस्तपैकी खुश राहा. आणि मस्तपैकी पावसाळा चालू आहे तर काहीतरी गरमागरम तळत राहा, खात राहा आणि खुश राहा. तर आपलं आखाड तळणं चालूच आहे. तर आखाड तळणीमध्ये मेन ज्याचे वडे होतात ते आहे उडदाच्या डाळीचे वडे. आमच्या खानदेशामध्ये तर खूप होतात. त्यासोबत खीर, पुरी, कुठली तरी एक भाजी आणि मेन म्हणजे उडदाच्या डाळीचे वडे. तर आज मी तोच आमचा खानदेशातला पदार्थ बनवणार आहे. तर उडदाच्या डाळीचे वडे बनवणार आहे मी आज. ते पण त्याचे दोन आकार दाखवणार आहे मी तुम्हाला, एक गोल आणि जे आमच्या खानदेशात चार त्याचे एक भाग करतात तसे. तर आपल्याला उडदाच्या डाळीच्या वड्यांसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आधी ते बघून घेऊया. उडदाच्या डाळीच्या वड्यांसाठी ही भिजवलेली उडदाची डाळ, जी मी रात्रभर पाण्यात भिजवली ती, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरा आणि भरपूर लसूण. तर त्यासाठी मी रात्रभर उडदाची डाळ भिजत घातलेली तुम्हाला दाखवते. ही बघा, ही आपली सफेद धुतलेली उडदाची डाळ आहे, जी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली. ही जी मी तुम्हाला डाळ दाखवली ही मी चाळणीमध्ये निथरत घालते. डाळ चाळणीमध्ये निथरत घालायची, कारण की त्या उडदाच्या डाळीमध्ये बिलकुल पाणी राहता कामा नये. ती जेवढी कोरडी होईल तेवढी ती वाटायला पण सोपी पडते आणि वाटताना पण त्याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही. अगदीच लागलं तर थोडंसं, पण शक्यतो नाहीच टाकायचं. ती छान निथरून घ्यायची, तर आपले वडे तेलात असे सुटत नाही किंवा तेल पित नाही आणि छान असे घट्ट डाळ असली की वडे पण छान तळले जातात. त्यामुळे महत्त्वाचं आहे की तुम्ही चाळणीमध्ये जवळजवळ ती पूर्ण पाणी निथरेपर्यंत जवळजवळ अर्धा तास ते पूर्ण व्यवस्थित निथरून घ्या. तर मी आता ही डाळ छान निथरून घेते. हे बघा, ह्याच्यामध्ये पाणी जमा झालं जेव्हा आपण ती चाळणी निथरत घातली तेव्हा. आता आपली ही जी डाळ आहे ही आपण छान अशी निथरत घातली आहे. आता आपण हिला मिक्सरमध्ये बारीक करूया, म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मिक्सरचं भांडं घ्यायचं, डाळ घ्यायची, थोडी थोडी वाटायची आणि मिक्सरला लावून घ्यायची. चमच्यानी परत एकदा हे करायची, ते मिक्स करून घ्यायची. हे बघा, जेव्हा ती घट्ट पाणी पूर्ण निथरलेलं असतं त्याचं, तेव्हा ही अशी छान घट्ट वाटली जाते. हे बघा, असं छान त्याचा गोळा होतो. अशा प्रकारे आपण सगळी डाळ वाटून घेऊया. आपण आता ही जी उडदाची डाळ आहे ही वाटून घेतली आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण, जिरं हे बारीक करून घ्यायचंय. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखट तुम्ही किती खाता त्यानुसार टाका. हिरवी मिरची, याच्यात भरपूर लसूण टाकायचा, छान लागतो लसूण, आणि जिरं. हे छान मिक्सरला वाटून घ्यायचं. हे बघा, ही अशी पेस्ट तयार होते मस्तपैकी. आता ही पेस्ट उडदाच्या डाळीच्या पिठामध्ये मिक्स करायची. आता हे आपलं उडदाच्या डाळीचं पीठ आहे. हे आपण जे हिरवी मिरची, लसूण, जिरं याची जी पेस्ट केली ती टाकूया याच्यामध्ये. पेस्ट बनवून घ्यायची, तुम्हाला किती तिखट लागेल वाटेल त्या हिशोबाने मिक्स करत करत जायची. त्याच्यानंतर भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ, मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही डाळ वाटून ठेवली, सगळं मिश्रण एकत्र केलं आणि तुम्हाला वडे तळायला उशीर असेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकू नका.
कारण की जर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर ते जे आपलं आपण वाटून घेतलेली डाळ आहे ती अशी पातळ पातळ होत जाते आणि मग असे घट्ट वडे आपले ते तळले जात नाही. तर जेव्हा तुम्हाला तळायचं असेल, तुम्ही म्हणजे सगळं काम झालं आणि तुम्ही तळायला बसणार असाल तरच त्याच्यामध्ये तेव्हा मीठ टाका आणि मिक्स करा आणि मग वडे तळा. आधीच मीठ टाकून ठेवू नका. मी आत्ताच तळणार आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मीठ टाकलंय. आता छान असं ते मिक्स करून घेऊया. मेन तर याचं मीठच आहे की मीठ सगळ्या वड्यांना छान लागलं पाहिजे, नाही तर एका साईडला एका वड्यामध्ये मीठ येतं आणि दुसऱ्या वड्यामध्ये फिक्कं असतं, त्यामुळे तसं व्हायला नको. म्हणून छान असं मिक्स करून घ्या. आणि जेवढं पीठ तुम्ही असं फेटाल ते असं असं मिक्स करत राहाल तेवढे वडे हलके होतात. आता मी हे छान मिक्स करून घेतलंय. हे बघा, सगळ्या याला छान असं पिठाला कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण सगळं असं मिक्स झालं पाहिजे. आता हे आपलं झालंय. आता मी कढई ठेवते आणि उडदाचे वडे तळूया. आता आपण कढई ठेवली आहे इथे. आता एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं, एक रुमाल घ्यायचा आणि रुमाल असा ओला करून घ्यायचा. मी ओला करून घेते. तसा ओला करून घ्यायचा. तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी पण घेऊ शकता, मी रुमालच घेते. आणि रुमालाला परत थोडंसं असं पाणी टाकायचं. हाताला पाणी लावून घ्यायचं आणि छान असा पहिले गोळा असा असा करून घ्यायचा. ते पाणी लावून घ्यायचं आणि हा वडा असा छान चारी साईडने असा थापायचा. हे बघा असा. हा असं थापल्यानंतर त्याच्यामध्ये असा होल करायचा आणि छान असा अलगद हाताने काढायचा आणि तेलात सोडायचा. गॅस मीडियम करायचा आणि जोपर्यंत वडा खालून त्याचा वरती तेलावर तरंगत नाही तोपर्यंत तो पलटी करायचा नाही. हे बघा, वडा त्याचा असा वर येतो, त्याच्यानंतर त्याला पलटी करायचं. त्याला छान होऊ द्यायचं. तोपर्यंत मी हा दुसरा थापून घेते. असं पाणी लावून लावून थापायचं त्याला. आपली डाळ कोरडी होती आपण वाटलेली, त्यामुळे ते छान निघतात वडे. थोडासा गॅस मोठा करायचा आणि याला थोडासा असा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. आमच्या गावाला हे उडदाच्या डाळीचे वडे खूप करतात. कोणी पाहुणे आले की खीर, पुरी आणि उडदाच्या डाळीचे वडे. माझी आत्या तर खूप छान करते. तरी जर मी आत्याकडे गेले गावाला तर माझ्या आत्याला सांगेल बनवून दाखवायला. हे का असा वडा छान फुलतो. याच्यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि हा दुसरा वडा टाकायचा. याला पण छान होऊ द्यायचं. तर जोपर्यंत हा वडा होतोय तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आमच्या खानदेशामध्ये कुठल्या वेगळ्या पद्धतीने गोल न करता वेगळ्या पद्धतीने कसा वडा करतात ते. तर जवळून दाखवते. पाणी घ्यायचं, गोल गोल करून घ्यायचं, याला पाणी लावायचं. असा हात थापून घ्यायचा
थोडा मोठा करायचा हा, आणि असा थापून झाल्यानंतर सुरीने याचे असे 4 भाग करायचे आणि त्यानंतर असे एक एक भाग तळायचा. हे बघा मी 2-2 तळते. छान वरती आल्यानंतर पलटी करायचं. अशा प्रकारे मी सगळे हे वडे काढून घेते. तर हे वडे पण काढून घेते छान. गॅस बंद केले. हे बघा हे बघा आपले वडे तयार आहे. तर बघा अशा प्रकारे आपले उडदाच्या डाळीचे आखाड स्पेशल वडे तयार आहे. हे गोल, हे जे आमच्या खानदेशामध्ये त्रिकोणी करतात तसे. तर या खायला. तर मी तर केलंय. आखाडमध्ये हा पदार्थ केलाच पाहिजे उडदाच्या डाळीचे वडे. तर तुम्ही पण करा आणि मला सांगा की कसा झाला आणि तुम्ही कसा वेगळ्या पद्धतीने करत असाल. कारण की कोणी कोणी लाल तिखट पण टाकतं. तर लाल तिखटाचा करत असाल तर मला नक्की सांगा आणि कसा वाटला ते शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या या रेसिपींना तुम्ही खूप खूप छान प्रतिसाद देता, असंच देत राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी बघायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.